सत्यवाला देव भोळ्या राजाला मूर्ती मानव खंडाला काय झाला जायला बाबा त्यावेळेला बाबा रे बाळ ब्रह्मदेवानं सांगितल्याप्रमाणे माझ्या देवलिंग बिरापण काय सांगितलेलं जायला बाबा त्यावेळेला जवनगिरी बाप्पांना भरवून घेऊन बाबा जवळच्या बाजूला त्या ठिकाणी बाबा रे माझ्या गुरुचा गुरुदेवाने चित्ताचा खरे हा बालुंग घाल रुसलेल्या बहिणी वर्गाला बोलवून घेऊन ये म्हणल्याबरोबर त्यावेळेला कामगिरी सांगितली होती देवनगिरी बाप्पाला देवनगिरी बाप्पानं काय गडबड केली होती बुद्धी भाकरी बांधून त्या हडपीमध्ये टाकलं होतं त्या ठिकाणाला देवनगिरी बाप्पाना निघून आला दूर पडलेला गंगे गौरी मळाला निघून गेला त्या ठिकाणाला गेल्या बरोबर त्यावेळेला मल्लपरमा नदीचा बाबा पाण्याचा मायावा दोघी जण भरत असायला त्या ठिकाणाला पाणी घेऊन आले होते आपल्या घरवाड्याला पाण्याचा घड पनवाजाला लावायला त्या वेळेला एवढ्या चावतीला माझ्या देवनगिरी बाप्पाचा वारू मायावाच्या वाड्याला काचू बंदी अंगणाला धुई जोड सोप्याला जाऊन उभा राहिला होता बाबाच्या वेळेला त्या जाग्याला सोन्याची झाडी रंजनामध्ये बुडवली होती माझ्या खंड्या लाडीने त्या ठिकाणाला आणि माझ्या देवनगिरी बाप्पाला ज्या हातात गेले होते बाप्पाला चूळ भरली होती त्या ठिकाणाला हाताला धरून वाड्यात गेलं होतं चंदनाचं पाठ टाकलं होतं बसायला त्या वेळेला लागले होते विचारायला माझ्या देवनगिरी बाप्पाला कसं काय झालं केलं माझ्याकडे देवनगिरी बाप्पाला काय कामगिरी काढली माझ्याचं कारण काय कारण
गुरु रे वंचित नव्हे गुरु रे वंचित बाबा घालायचा बाबा घालायचा बाबा घालायचा म्हणून देवणगिरी बाप्पा लागला होता बोलायला आपल्या गंड्या लाडीला त्या ठिकाणाला बोलत असायला बाबा त्यावेळेला काय लागला होता बाळू पाहून बोलायला माझ्या गुरु देवानी सुद्धा करी हाबवालूक घालायचा कारण काढलं त्या ठिकाणाला कारण बहिणी वाचून सुद्धा जुना लागला दिसायला सायरा त्यावेळेला म्हणून मी नेण्यासाठी आलो म्हटल्याबरोबर कांड्या लाडीला विचार पडला म्हणाला राग मोठा आला होता जीवाला सख्या भावाचा जर बाबा त्या ठिकाणाला बकरी बांधून मला घ्यायला राखायच्या जागेवर त्याचं माझं रक्ताचं नातं असतं तर स्वतः नेला असता माझ्या पाठीला पाठ लावून आला असता तर नेला असता रोजगारी गाडी पाठवून दिला म्हणून लागली देवणगिरी बाप्पाला बोलायला त्या वेळेला असं बोलताना बाबा त्या ठिकाणाला तसं कारण आहे तसं माझ्या पण घरात कारण आहे मला यायचं जमणार नाही म्हणून लागलं होतं बोलायला रोजगारी गाडी म्हणल्याबरोबर माझ्या देवणगिरी बाप्पाला राग मोठा आलेला असायला त्या वेळेला वाईट वाटेल जीवाला देवणगिरी बाप्पाला बाप्पाला देवणगिरी बाप्पाला बाप्पाला देवणगिरी बाप्पाला बाप्पाला देवणगिरी बाप्पाला कोणते तोडे काढाव काढाव कोणते तोडे काढाव काढाव देवणगिरी बाप्पाला बाप्पाला देवणगिरी बाप्पाला बाप्पाला म्हणून देवणगिरी बाप्पाला वाईट वाटलं जीवाला अपमान झाला मायावाच्या वाड्याला वाड्याला अपमान झाला होता त्या ठिकाणी देवणगिरी बाप्पानं बघा राग आला होता म्हणाला त्या वेळेला देवणगिरी बाप्पानं मायावाचा वाडा सोडला होता नंदीवर स्वर झाला होता देवणगिरी बाप्पा रागा तावानं निघून गेला होता आपल्या गुरुजवळच्या बाजूला गुरुजवळच्या बाजूला गेला होता बाबा देवणगिरीला त्या ठिकाणाला बाबा उभा राहिला होता त्या ठिकाणाला जाऊन उभारल्याबरोबर देवणगिरी बाप्पा काय लागला होता बोलायला आपल्या गुरुला बोलत होता बाबा आपल्या बहिणी तुमच्या बहिणी आमची नसताना आमच्या घरच्या रोजगार करण्याला कशासाठी पाठवायचं बाबा म्हणल्या बरोबरच्या बोलायला हिऱ्या मोत्याचं वाचिंद्र, माझ्या बिरबाला. हिऱ्या मोत्याचं वाचिंद्र, माझ्या बिरबाला. हिऱ्या मोत्याचं वाचिंद्र, माझ्या बिरबाला.
हो पाटील नाव पुकारून सांगायला सांगा. हॅलो, विशाल आबा खांडेकर, गाव डोणगाव या चाललेल्या कथेला 51 रुपये बक्षीस दिले आहे, तरी आमचं मंडळ परिपूर्ण आभारी आहे. त्याचबरोबर कवटेगावचे नामवंत शाहीर शांताराम पाटील माझे काका यांनी पण या हरमत गाण्याला विरोबाच्या कथनाला 51 रुपये बहुमान केले, तर कैलासवासी शाहीर सदुमंडळ दुधा वैवकार मंडळ परिपूर्ण आभारी. आले कोलूर कलाबा, आले कोलूर कलाबा, मुतून दलाबा, फुलजंती आलाबा. आले कोलूर कलाबा, मुतून दलाबा, फुलजंती आलाबा. मखनापूर सोमलिंगा, मखनापूर सोमना, गेरे मन लोण्याचा माझा. मखनापूर सोमना, गेरे मन लोण्याचा माझा. मुंडेवाली लखमा खावे, चिडियाला शिवावा.
पाठीमागची वालगाची हप्पाची तयारी कर म्हणून सांगितला आणि देवलिंग बिरापा लांब दूर पल्ल्याला निघून चालला बाबा त्यावेळेला मंदनगिरी गावाला त्या ठिकाण्याला मायावाच्या वाड्याला काचूबंदी येणारा दिवसोड सोप्याला नवखर मालेला माझा देवलिंग बिरापा नानकाचं मंदिर अंगणात उभा राहिला होता वारू बाबा त्यावेळेला वारूवरनं खाली उतरला होता त्या ठिकाणाला माझ्या करण्याला ऋण सोन्याची झाली हातामध्ये घेतली रांजणामध्ये गुळवून माझ्या काचलिंग भगवंताला हातामध्ये दिल्या बरोबर त्यावेळेला देवलिंग बिरापाला चूळ भरला होता त्या ठिकाणाला हाताला धरला होता का मायावाने दोघींनी त्यावेळेला निघून गेल्या होत्या घरवाड्याला हॅलो अण्णाप्पा फुटुगडे बाळमामाचा पुजारी या बाळमामाच्या पुजाऱ्यानं लावलेल्या कथेला 51 रुपये बक्षीस दिलेले आहे. तरी राया मनुष्य मोठ्या मालिंग रायांचा त्यांच्या पाठीवर हात असावा, आमच्या ओवेकर मेळांचा त्यांना आशीर्वाद असावा. म्हणून माझा देवलिंग बिरापाला सोन्याच्या धारेमध्ये पाणी दिली पाणी पिऊन तिरुपती झाला हाताला धरून त्या ठिकाणाला माझ्या काचलिंग भगवंताला घरवाड्या मेळगी झालं होतं बाबा चंद्राचं पाठ टाकलं होतं बसायला त्यावेळेला देवलिंग बिरापाला दादा या पाठावर बस रे दादा म्हणून हाक मारली त्यावेळेला देव काय लागला होता बोलायला अक्का तुझ्या वाड्यामध्ये ह्या पाठावर बसणार नाही म्हणून लागला होता बोलायला काय तुला बँड उठलूच काय त्याकडं विचार पडला म्हणाला देवलिंग बिरापा लागला बोलायला बसण्यासाठी आलो ना कमी या ठिकाणाला जर बसायचं असेल तर आधी शेषनागाची गादी तयार झाली पाहिजे या ठिकाणाला तुझ्या वाड्यामध्ये जे जगाची गादी तयार केली पाहिजे त्या गादीवर मी बसणार म्हणून सांगत होता आज बड्याची छत्रछाया माझ्या डोळ्यावर धरत असेल तर मी तुझ्या वाड्यामध्ये बसतो नाही तर बसणार नाही म्हटल्यावर विचार पडला माझ्या करण्याला दिला त्यावेळेला अक्का माळवा दोघीजणी बहिणी देवाच्या खुणीला गेल्या त्या पंचायतीचं ताट घेतलं होतं पंच कळायला चाललं होतं जायला हळद कुंकू संगतीला घेतली होती दही दूध तूप लाया संगतीला घेऊन गाडी लाडी त्या वेळेला निघून गेली होती मला बरबा नदीच्या काठाला चंद्रगुंती मारून बाबा त्या वेळेला निघून चालली देवा माघा पंचायतीचा ताट घेतले होते निघून गेले होते मल्लप्रभा नदीला नदीच्या काठाला छत्रपती वारुळाला जाऊन 5 फेऱ्या मारली होती बाबा त्या ठिकाणाला हळद कुंकू टाकली होती मुदकाली लागली होती दूध तूप वाहिली होती वलीचा पदर हातामध्ये धरला होता पाया लागली होती पडायला दर्शन लागली होती घ्यायला दोन्ही हात जोडले दोन्ही नेत्र दाखले आधीच्या नागेंद्राचं नामस्मरण लागली करायला त्या ठिकाणाला असा करत असायला बाबा हळे हाक मारत होती
उतारताना छत उतारी माता कांडी लाडीन हाकाळी मारल्याला कानी उतार गेला होता. आणि उतार गेला होता जागा झाला होता बाबा. मला हानी हात कोण मारते वरल्या बाजूला म्हणून विचार केला होता त्या ठिकाणाला. निघून आला वरच्या बाजूला कांड्या लाडीला बघितल्या बरोबर माझ्या कांड्या लाडीच्या सत्वानादी शेष नागेंद्राला वाचा फुटली त्या ठिकाणाला. माता फुटल्या आणि असायला बाबा त्या वेळेला का मला आणि आग मारली म्हणून काय कामगिरी काढली म्हणून लागला होता बोलायला. बाबा रे या ठिकाणी बंधू पाहुणा आलाय माझ्या घरवाल्याला तुझी गादी पाहिजे म्हणतोय बसायला म्हणताना निघून आली या चंद्रवंती वारुळाला. असं म्हणल्याबरोबर बाबा शेत नागेंद्राने काय गडबड केलेली असायला त्या वेळेला. धनगराला राखले मी खूप